कोल्हापूर आघाडीतला वाद अद्याप काही शमलेला नाहीये। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे काँग्रेस कमिटी बैठकीला येणार आहेत, मात्र या बैठकीला आमदार सतेज पाटील अनुपस्थित राहणार असल्याचं कळतंय। जयंत पाटील कोल्हापुरात तर आमदार सतेज पाटील हे सातारा दौऱ्यावर आहेत। आमदार सतेज पाटील गटाची नाराजी दूर करायला येणारे जयंत पाटील नेमका आता कोणाशी चर्चा करणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष आहे। राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातील वैयक्तिक वादामुळे आघाडीत बिघाडी निर्माण झालेली आहे। जयंत पाटील या ठिकाणी संवाद साधतात, काय म्हणतात? त्यामुळे समर्थ पर्याय ते त्या ठिकाणाहून हुडकून काढतील सगळ्यांच्या संमतीने। मी जी आज लोकसत्तामध्ये प्रकाशित झालेला माझा लेख आहे त्यात मी याचा अभ्यास केला आहे की भाजपने जी आश्वासनं दिली ती कुठलीच जवळपास पाळलेली आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेची थट्टा कशी केली हे मी त्यात सांगितलेलं आहे। आणि त्यामुळं भाजपवर कोणी विश्वास ठेवू नये अशी परिस्थिती आहे। जे बोलतात ते काही करत नाहीत। बुलेट ट्रेनचं आश्वासन निवडणुकीच्या आधी नव्हतं, पण देशातल्या गरिबांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून यांनी बुलेट ट्रेन आणली आणि बुलेट ट्रेनचं स्वप्न खरं करायचा प्रयत्न केला। या देशातल्या रेल्वेचे ॲक्सिडेंट, परवाच पूल मुंबईत पडला, अशा अनेक लहान सहान कामांना द्यायला यांच्याकडे पैसे नाहीत आणि बुलेट ट्रेनसाठी मात्र पैसे आहेत। अशातनं आपल्या भारतातल्या जनतेला फसवण्याचं काम कसं केलं हे मी त्यात सांगितलं। पाटील साहेब, तुम्ही आता म्हणतात की भाजपवर कोणी विश्वास ठेवू नये। मुद्दा असा आहे की तुमच्याच पक्षातले सगळेजण भाजपवर विश्वास ठेवून त्यांच्याकडे जातात। तुमचा पक्ष आणि तुमचा मित्रपक्ष कुठं कमी पडतो त्यांना थांबवण्यासाठी? असं आहे की काही लोकांच्या काही अडचणी असतात, त्या प्रत्यक्षात सांगून कोणाचा उपमर्द करण्याचा माझा हेतू नाही आहे। पण आम्ही नाकारलेली लोक तिकडे जातात, आमच्याकडून तिकीट मिळणार नाही याची खात्री झाली की तिकडे जातात। आम्ही ज्यांना नकार देतो ती माणसं तिकडे जात असतील तर समाजातनं आणि विशेषतः आमच्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने ठरवून जर एखादा निर्णय घेतला आणि आपल्याला तिकीट नाही मिळत तर मग त्या पक्षाकडे जाण्याचा हे आहे। आणि आम्ही नाकारलेली माणसं जर भाजप आणि शिवसेना उमेदवारी देऊन जर निवडणुकीला उभा करत असेल तर निश्चितपणाने त्यांचा पराभव करणं काही अवघड नाही। पण आज सामदामदंड भेदाचा वापर करून शिवसेना आणि राज्याचे प्रमुख भारतीय जनता पक्ष हे प्रत्येकाला त्याचे वीक पॉईंट हुडकून त्याला अडकवण्याचा, त्याला भीती दाखवण्याचा, वेगवेगळ्या एजन्सीज वापरून त्याला अडचणीत आणण्याचा किंवा प्रसंगी प्रलोभनं दाखवण्याचं काम करतायत। लोकशाहीच्या सर्व तत्वांना भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या युतीने हरताळ फासलेला आहे आणि या राज्यामध्ये 5 वर्ष सत्ता तुमच्या हातात देऊन देखील तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेवर त्यांच्या मनात शिरता आलेलं नाही आणि त्यामुळं आपल्याला दुसऱ्या पक्षातनं आलेल्यांचा आजही आधार घ्यावा लागतो। यातच महाराष्ट्रातल्या निवडणुकीचा निकाल लागलाय असं मला वाटतं। मला माहीत नाही, काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात ज्या उमेदवारी दिलेल्या आहेत त्या बाबतीत अजून तुम्ही सांगता हीच मला पहिली माहिती आहे। मी माझ्या पक्षाच्या उमेदवारी निश्चित करण्यात जास्त गुंतलेलो आहे। मी परत 4 दिवसानंतर नक्की ह्या प्रश्नाचा अभ्यास करून उत्तर देईन। सतीश पाटलांची आज भेट घेणार आहे कमिटी ते आलेले नाहीत ते असं सांगितलं जातं, आव्हाडी सगळे सांगितले की ते सांगली दौऱ्यावर आहेत। तुमची काय मध्ये भेट होऊ शकते? मी त्यांना मधल्या काळात भेटलेलो आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला सक्रिय पाठिंबा द्यावा अशी आव्हानही त्यांना मी केलेलं आहे। त्यांचे काही व्यक्तिगत स्थानिक मतदारसंघातले काही प्रश्न आहेत